असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी 3,258 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। खास करून त्या शेतकऱ्यांसाठी की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या क्षणी पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी खरीप हंगामा 2025 मध्ये पीक विमा भरला होता, जर तुम्ही देखील खरीप हंगामा 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी केल्या होत्या। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं। आता शेतकऱ्यांसाठी हे जे 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं, यामधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार होती। आता राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की पीक विमा नेमका किती जमा होणार? तर बघा, राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावर 17,500 रुपये जमा होणार। जर तुमच्याकडे 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती 30,000च्या पुढे रक्कम जमा केली जाईल। म्हणजेच की एकंदरीत हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कृषी विभागाने काय सांगितलं होतं तर बघा, राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली होती। आता एकंदरीत खरीप हंगामा 2025 साठीचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। कारण की पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्राकडे पाठवून पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे सांगण्यात आले होते। या सर्व गोष्टींचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पैसे जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती बघणार आहोत, म्हणजेच की तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, त्यासाठी तुम्हाला कोणती कामं करावी लागणार जेणेकरून सर्वात आधी तुमच्या खात्यावर पैसे येतील। जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल आणि पैशांची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। थोडा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता सविस्तर अपडेट बघूया। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारनं 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर केला होता। तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले असेल की हे कोट्यावधी रुपयांचे पॅकेज मंजूर झाले आहे। यामधून कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। त्यानंतर खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 3.5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती। रब्बी हंगामासाठी बियाणी आणि खतासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती। बागायती शेतकऱ्यांना 32,500 रुपये, बुजलेल्या विहिरीसाठी 30,000 रुपये आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटींचा निधी जाहीर केला होता। पीक विमा देण्याची देखील सरकारनं घोषणा केली होती। राज्यातील साधारणतः 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते। आता 29 जिल्ह्यातील 253 तालुके
आणि साधारणतः 2049 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. पीक विम्यासाठी 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे दिले जातील. परंतु प्रत्येक शेतकऱ्यानं काही कामं करणं आवश्यक आहे. काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा होत नाही असे चित्र दिसते. त्यामुळे कृषी विभागानं ई-KYC करण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी केली असेल त्यांना काळजीची गरज नाही, पण ज्यांची बाकी आहे त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी. ही ई-KYC फक्त पीक विम्यासाठीच नाही, तर नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेसाठी देखील आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त आधार लिंक असलेल्या खात्यावरच सरकारी योजनांचे पैसे जमा होतात. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 20 जानेवारीपासून पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात. पीक कापणी प्रयोगाची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. याच सोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील याच जानेवारी महिन्याच्या 31 तारखेपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी 1930 कोटींचा निधी वित्त विभागाकडे मागितला आहे. पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी हप्ता एकाच महिन्यात मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा झाली असून उर्वरित 8% शेतकऱ्यांचे वाटप सुरू आहे. जर तुमचे पैसे आले नसतील तर तात्काळ ई-KYC करा किंवा तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. 31 डिसेंबरपर्यंत पैसे येणं अपेक्षित होते, पण थोडा उशीर झाला असला तरी आता मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच जिल्ह्यानुसार पात्र लाभार्थी यादी समोर येईल आणि ती यादी जशी उपलब्ध होईल तशी आम्ही तुम्हाला कळवू. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.